आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत थेट आता जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय एक मोठं इन्व्हेस्टिगेशन खरं तर सामचं हे होतं, मग अनेक प्रश्न सामने उघड केलेले आहेत आतापर्यंत। मग ते दादा भुसेंचं पीक विम्यासंदर्भातलं वक्तव्य असू देत किंवा हे कांदा प्रश्नासंदर्भातलं वक्तव्य असू देत, काय नेमकी आता भूमिका सरकारची प्रशासनाची आहे आणि कसे पडसाद याचे शेतकऱ्यांतर्फे उमटताना दिसतात? मोहिनी, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नाफेड किंवा NCCF ह्या दोन्ही महासंघ जे आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि त्यावर राज्य सरकारचं नियंत्रण नाही आणि त्यामुळे अगदी यांच्या कांदा खरेदीमध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही। केंद्राचे जे अधिकारी असतात त्यांच्या मार्फत ही सगळी कांदा खरेदी जी आहे ती केली जाते आणि विशेषतः या सगळ्या कांदा खरेदीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सातत्याने शेतकऱ्यांकडून करण्यात आलेले होते। अगदी तक्रारी देखील केंद्राकडे या सगळ्या संदर्भात करण्यात आलेल्या होत्या, मात्र त्यावर काहीही होत नसल्यामुळे नाफेड आणि NCCF कडून त्यांना हव्या त्या पद्धतीने ही कांदा खरेदी केली जाते। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मे मध्ये ही कांदा खरेदी जी आहे ती 2.5 लाख मेट्रिक टन NCCF कडून सुरू करण्यात आलेली होती। त्यावेळी कांद्याला भाव नव्हता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील नाफेड आणि NCCFच्या केंद्रांकडे पाठ फिरवलेली होती, फारशी कांदा खरेदी झालेली नव्हती। आणि त्यानंतर मग मागच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस भाव 1600 ते 1700 रुपयांच्या दरम्यान असताना काही अधिकाऱ्या आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने काही कांदा खरेदी जी आहे ती करण्यात आली, तो कांदा साठवण्यात आला आणि ज्यावेळी कांद्याचे दर वाढले मग हा कांदा जो होता साठवलेला तो अधिकच्या दराने विकत घेतल्याचं दाखवण्यात आलं आणि तशी नोंद जी आहे ती पोर्टलवर करण्यात आली। प्रामुख्याने हे सगळे आक्षेप जे आहे ते शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले आहे, कारण यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे की जो कांदा नाफेड किंवा NCCF खरेदी करतं त्यामध्ये त्या कांद्याची नासाडी किंवा कांदा खराब होण्याची शक्यता लक्षात घेता काही कांद्याची सूट देखील या सगळ्या खरेदीमध्ये दिली जाते आणि या सगळ्या माध्यमातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार, कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांकडून सातत्याने केला जातो। नक्कीच अभिजित, या संदर्भात आता काय नेमकी दखल सरकारकडून घेतली जाते, काय नेमकं उत्तर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।